नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. मकर संक्रांत स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहोत जिभेवर ठेवताच विरघळणारी, खुसखुशीत आणि खाण्यासाठी तितकीच मौसूद, महिनाभर टिकणारी तिळगुळाची बिनापाकाची वडी. अवघ्या 10 मिनिटांमध्ये या वड्या बनवून तयार होतात. 1 किलो बनवा किंवा अर्धा किलो बनवा, इतक्याच छान त्या परफेक्ट तयार होतील. व्हिडिओमध्ये वाटीने प्रमाण दिलेलं आहे, जेणेकरून परफेक्ट अशा वड्या तयार होतील. छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत. चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी पांढरे तीळ. या ठिकाणी गावरान तीळ घेतलेले आहेत. अर्धी वाटी शेंगदाणे, 1 वाटी बारीक चिरलेला गूळ, 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं. सुकं खोबरं घातल्यामुळे या वडीला अतिशय छान चव येते, त्यामुळे एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या. गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. मंद आचेवर आपल्याला छान खमंग एकसारखे हलवत तीळ भाजून घ्यायचे आहेत. गावरान तीळ घेतल्यामुळे या वडीला अगदी छान चव येते. पॉलिश केलेले तीळ असतात, त्याची चव एवढी चविष्ट लागत नाही आणि आरोग्यासाठी ते हेल्दी सुद्धा नसतात. तर या पद्धतीने आपण गावरान तीळ मंद आचेवर एकसारखे हलवत भाजून घेऊयात. 3 ते 4 मिनिट मंद आचेवर या पद्धतीने आपल्याला छान तीळ भाजायचे आहेत. भाजताना मंद आचेवर भाजा, जेणेकरून तीळ करपणार नाहीत, आतपर्यंत छान भाजले जातील. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान असे तीळ आपले भाजून झालेले आहेत. हे आता आपण काढून घेऊयात. यानंतर मी घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे. साधारणतः 50 ग्रॅम शेंगदाणे आणि 150 ग्रॅम आपण या ठिकाणी तीळ घेतलेले आहेत. शेंगदाणे सुद्धा मंद आचेवर छान एकसारखे हलके डाग येईपर्यंत आपण खरपूस भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे जसे भाजले जातील तशी त्याची टरफलं निघू लागतात आणि त्याच्यावरती हलकेसे आपल्याला डाग दिसू लागतात. मीडियम लो फ्लेमवरती आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. छान भाजून झालेले आहेत, काढून घेऊयात. यानंतर मी घेतलेलं आहे 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं. अगदी थोडंसं यातील 2 चमचे खोबरं काढून ठेवलेलं आहे. मंद आचेवर 1 मिनिटभर खोबरं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कढई छान गरम आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. खोबरं पटकन भाजलं जातं, याला लगेचच तांबूस रंग येतो. खोबरं घातल्यामुळे वडीला छान चव येते आणि वडी खुसखुशीत होण्यासाठी मदत होते. यासाठी आपल्याला या ठिकाणी सुकं खोबरं घालायचं आहे. डेसिकेटेड कोकोनटसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण साधं जे खोबरं येतं ते मी बारीक किसून घेतलेलं आहे आणि तेच मी या वडीसाठी वापरणार आहे. तर या ठिकाणी छान असं आपलं हलक्या तांबूस रंगावरती खोबरं भाजून झालेलं आहे. गॅस बंद करून हे आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात. भाजलेले सर्व जिन्नसे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. खूप जास्त डार्क रंगावरती देखील आपल्याला खोबरं भाजायचं नाही, नाहीतर ते कडवट लागू शकतं. भाजून झालेलं आहे. गॅस बंद करून हे ताटामध्ये काढून घेऊयात. या ठिकाणी आपले शेंगदाणे थंड झालेले आहेत. शेंगदाण्याची टरफलं काढायची आहेत. या ठिकाणी आपण 1 वाटी घेतलेली आहे. वाटीच्या साहाय्याने अगदी हलका दाब देऊन या पद्धतीने शेंगदाणे आपण थोडेसे प्रेस करायचे, जेणेकरून त्याची टरफलं पटकन निघतात. तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी छान असे आपण शेंगदाण्यांची टरफलं काढून घेतलेली आहेत. आता हे भाजलेले शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत. हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याचं मिक्सरला कूट करून घेऊयात. या ठिकाणी आपण सुरुवातीला फक्त शेंगदाण्यांचं कूट करून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर याच्यामध्ये आपण तीळ घालणार आहोत. सुरुवातीला जर आपण शेंगदाण्यांसोबत तीळ घातले असते तर त्याचं सुद्धा अगदी छान बारीक पावडर तयार झाली असती, पण आपल्याला अगदी हलकंसं जाड तीळ ठेवायचे आहेत. आता याच्यासोबत आपण याच्यामध्ये भाजलेले जे खोबरं होतं ते सुद्धा घातलेलं आहे. दोन्ही आपण छान असं मिक्सरला बारीक करून घेऊयात. या ठिकाणी हलकंसं तीळ आपले ओबडधोबड शिल्लक राहिले पाहिजेत. खूप जास्त तिळांची पावडर झाली नाही पाहिजे. या पद्धतीने हे आपण बारीक केलेलं आहे. या ठिकाणी आपण 1 ताट घ्यायचं आहे. ताटाला तूप लावून घेऊयात. वडीचं मिश्रण तयार करण्याअगोदर या पद्धतीने आपल्याला ताटाला तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून नंतर आपली घाई गडबड होणार नाही. तूप लावल्यामुळे वडी आपल्याला छान थापता येईल आणि ही ताटाला चिकटून न बसता ती पटकन निघेल. गार्निशिंगसाठी आपण अगदी थोडेसे तीळ घालणार आहोत आणि जे 2 चमचे आपण सुकं खोबरं साईडला ठेवलेलं होतं ते सुद्धा मी घालणार आहे, जेणेकरून वडी आपली थापल्यानंतर दोन्ही बाजूनी दिसायला अगदी सुंदर दिसेल. यासाठी ही प्रोसेस मी केलेली आहे. हे करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये
थोडंसं तूप काढून घेतलेलं आहे, जेणेकरून मिश्रण कढईला चिकटणार नाही. जो बारीक चिरलेला गूळ होता तो घालायचा आहे आणि गूळ पटकन विरघळण्यासाठी 1 चमचाभर याच्यामध्ये आपण पाणी घालूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत याला एकसारखं ढवळायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. असं केल्यामुळे गूळ तळाला चिकटणार नाही आणि तो पटकन विरघळला जाईल. तर या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही. गुळाला छान अशी उकळी आली आणि या पद्धतीने गुळावरती फेस दिसू लागला की आपल्याला याच्यामध्ये सर्व मिश्रण घालायचं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचाभर वेलची पावडर घातलेली आहे. परत एकदा छान मिक्स केलं आणि याच्यामध्ये लगेचच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक केलेलं शेंगदाणे, तीळ आणि खोबऱ्याचं मिश्रण घालायचं आहे. या ठिकाणी आपला गॅस चालू आहे. साहित्य पूर्णपणे आपण गुळामध्ये मिक्स केल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असा या मिश्रणाचा गोळा तयार झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तोपर्यंत आपल्याला हे मंद आचेवर एकसारखं मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून आपली वडी छान खुसखुशीत होण्यासाठी मदत होते. 1 मिनिटामध्ये याचा छान असा गोळा तयार होतो. तर पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचा पाक तयार न करता गूळ विरघळून घेतला आणि गुळाला छान अशी उकळी आली. त्यानंतर आपण याच्यामध्ये हे सर्व साहित्य मिक्स केलं. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण आता आपण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी छान मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे. इथपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. आता तयार झालेले मिश्रण आपण ताटामध्ये काढून थापून घेणार आहोत. यासाठी आपल्याला ताटाला सुरुवातीला तूप लावायचं आहे, कारण या पद्धतीने मिश्रण तयार झालं की याच्यानंतर आपल्याला जास्त वेळ वाया घालवायचा नाही. पटकन हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये थापून घ्यायचं आहे. उलटणाला लागलेलं सुद्धा जे तिळाचं मिश्रण आहे ते चमच्याच्या साहाय्याने आपण काढून घेऊयात. 1 वाटी घेतलेली आहे आणि या वाटीला मी तूप लावून घेत आहे, जेणेकरून आपल्याला ही वडी छान थापता येईल ताटामध्ये एकसारखी. स्पॅच्युला असेल तर स्पॅच्युलाच्या साहाय्याने थापू शकता. आपण हाताने जर थापायला गेलो तर हाताला खूप चटके बसतील. तर या पद्धतीने 1 वाटी घ्यायची आहे घरातील आणि याला छान एकसारखं थापून घ्यायचं आहे. वडी तुम्हाला किती जाड पातळ ठेवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही ही थापून घ्या. वरून सुद्धा मी थोडेसे तीळ आणि सुकं खोबरं घातलेलं आहे आणि परत एकदा हे हाताने हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे. अजून मिश्रण खूप गरम आहे, त्यामुळे हाताला हलकेसे चटके लागत आहेत. असं केल्यामुळे आपली वडी दिसायला अगदी सुंदर दिसते. तर मिश्रण हलकंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला या वड्या कट करायला घ्यायच्या आहेत. मिश्रण कोमट असतानाच वड्या कट करा, जेणेकरून त्या छान एकसारख्या कट होतील. पूर्णपणे थंड झाल्या तरी आपल्याला व्यवस्थित हव्या त्या आकारामध्ये कट करता येणार नाहीत. यासाठी मिश्रण हलकंसं कोमट असतानाच वड्या आपल्याला कट करायच्या आहेत. स्क्वेअर डायमंड ज्या शेपमध्ये तुम्हाला वडी बनवायची आहे त्या शेपमध्ये तुम्ही या वड्या कट करून घ्या. तर पाहू शकता तुम्ही, अगदी सुंदर या वड्या तयार झालेल्या आहेत. या ठिकाणी आपली तिळगुळाची वडी पूर्णपणे थंड झालेली आहे. छान अशा या वड्या खुसखुशीत झालेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही सुद्धा या पद्धतीने तिळगुळाची वडी बनवून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, असे छान छान पदार्थ खात राहा. धन्यवाद.